मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे। प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार हा पुतळा साकारणार आहेत। राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। सोमवारपासून मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचं काम सुरू केलं जाणार आहे। महाराजांचा पुतळा हा फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आणि यावेळी राम सुतार यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना यांनी। छत्रपती शिवाजी महाराजांची ही जी मूर्ती आहे तशीची तशीच ती मूर्ती आता राम सुतार आणि यांच्या जी कंपनी आहे त्यांना ही दिली गेली आहे। राजकोट मालवण कोकणातलं जे एक घटना झाली त्याच्यानंतर नवीन पूर्ण जी प्रतिमा आहे ती उभं करण्याचं काम राम सुतार यांच्या कंपनीला दिलं गेलंय। सर्वात पहिले राम सुतार सरांशी बोलूया की सर, आज ही जी प्रतिमा तुम्ही एक आयडिया दोघांनी मिळून जी केली आहे, काय नेमकं आहे, काय बोलणार या स्टॅच्यू बद्दल? या शिवाजी महाराजांची इतकं पोज आहे, त्याचा फोर्स, हाताचं तलवार, ते डोळ्यावर जे एक्सप्रेशन, उभं राहण्याची पोज वगैरे, ही ती शक्ती आहे की पाहून पुरुष शत्रू फिरून येऊ शकणार नाही, पळून जाणार, अशा तऱ्हेची ही पोज आहे। म्हणजे खरोखर शिवाजी महाराज काय या कळतं की काय हो। याच्यामध्ये खरं आम्ही जे आता करतोय ते IIT कडून अप्रूव्ड आमचे याच्यातलं स्ट्रक्चर आम्ही वर्कआउट केलेलं आहे। IITनी अप्रूव्ह केलेल्या हिशोबाने आम्ही त्याच्यातलं लोखंड वापरतोय। लोखंड म्हणजे साधं लोखंड नाही आहे, हे स्टेनलेस स्टील आहे आणि त्याला एक स्पेशल ग्रेड असं आहे की त्याच्याने खूप जास्त मजबूती आहे, त्याला ड्युप्लेक्स स्टील म्हणतात। आणि ते खूप म्हणजे मोठे मोठे स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये खूप स्ट्रेंथ पाहिजे असते, ब्रिजेस आहे, टॉल स्ट्रक्चर्स आहेत, त्याच्यामध्ये ते वापरले जातं। आणि शिवाय जे ब्रॉन्झ जे आपण वापरतोय ते C903 वापरतो, ज्याच्यामध्ये 88% कॉपर असतं, 8% टिन असतं आणि 4% झिंक असतं। आणि हेच ब्रॉन्झ स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये सुद्धा वापरले गेले। तर याचे म्हणजे जास्त जोरात हवा जरी असली तर हे खूप स्ट्रॉंग मेटल आहे आणि तसंच स्ट्रॉंग स्टील पण आहे याच्यामध्ये। तर त्याच्यामुळे म्हणजे समुद्रकाठी असल्यामुळे त्याला भरपूर चांगलं स्ट्रेंथ दिली गेली आहे। दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष यांच्याबरोबर मी उर्वशी खोना, झी मीडियासाठी।